ची योजना आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय। या योजनेच्या अंतर्गत ज्यांच्याकडं घरासाठी घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही अशा लोकांना या योजनेतून जागा उपलब्ध करून घर दिलं जातं। पण अहमदपूर तालुक्यामध्ये मात्र चित्र वेगळं बघायला मिळतं आहे। कारण अहमदपूर तालुक्यातल्या मरशिवणी गावातील बरीचशी मंडळी मागच्या 11 ते 12 दिवसांपासून उपोषण करत आहेत। त्यांना घरकुल मिळावं आणि घरकुलासाठी जागासुद्धा मिळावी ही त्यांची मागणी आहे। मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करत प्रशासन किंवा प्रशासनातला एकही व्यक्ती अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही। त्यांच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत आपण जाणून घेणार आहोत। तुमची काय मागणी आहे, तुमच्यासोबत काय घडलं आहे आणि कशा पद्धतीचा अन्याय झाला आहे हे सांगा। काय म्हणते सर, तहसील कार्यालयाचे लोक आले आणि त्यांनी आम्हाला सूचना न देता आमचे घरं पाडून टाकले। म्हणजे आम्ही ज्या राहत्या घरामध्ये होतो आम्हाला घरातून काढून बेघर केले तर केले। मग आता आम्ही इथं येऊन बसलो। 11 दिवस झालं भाऊचं आमरण उपोषण चालू आहे। इथं कोणताच हे आला नाही, म्हणजे काय अधिकारी कोणीच आले नाहीत आणि कोणी ह्यांची दखल घेतली नाही। आमचं 7 दिवस झालं साखळी उपोषण चालू आहे। ह्यांना पाठिंबा म्हणून आम्हालाही विचारायला कोणी आलं नाही, ह्यांना बी विचारायला कोणी आलं नाही। आमच्यावर एवढा अन्याय का? एकतर प्रधानमंत्री म्हणतात की 2027 पर्यंत बेघरांना मी घरं देणार। मग आमचे घरं का पाडले ह्यांनी? आम्हाला का न्याय नाही? आम्ही मॅडमकडे गेलो, मॅडम आम्हाला बोलत नाहीत। कलेक्टर ऑफिसला गेलो, मॅडम आमच्या विरोधात सांगतात की 3 महिन्यापूर्वी रुग्णालयासाठी भूमिपूजन झाले, पण सरासरी ही खोटं आहे। आम्ही तिथे 20 ते 25 वर्ष झालं आमच्या आजी आजोबानं पकडलेलं रान आहे, तेव्हापासून तिथं राहतो। आम्हाला इथं शहरात घरं नाहीत म्हणून आम्ही तिथंच राहतो। तर तेवढ्या दिवसापासून राहून आमचे 40 घरं होती तिथं। तेवढ्या घरामध्ये असं कोणालाच माहिती नसन का लोक आले भूमिपूजन करून गेले? तिथं कसल्या प्रकारचं काहीच झालं नाही। यांनी सरासर खोटं बोलत आहेत आमचे लेख। पण आता दिल्लीमधला प्रकार तुम्ही ऐकलाय, दिल्लीमध्ये एवढ्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला, न्याय मागणी होती ती तुमची न्याय मागणी आहे। एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणाऱ्यांचं हे सरकार आहे, तुमची मागणी मान्य करेल वाटतंय? सर, आमची मागणी त्यांना मान्य करावंच लागते, कारण की आम्ही खरंच बेघर आहोत। वाटलं तर ह्यांनी आमचे आधार कार्ड बघावं, सगळ्याचेच आधार कार्ड बघून त्यांनी कुठं आमच्यासाठी गुंठाभर अर्धा गुंठा जरी जागा असेल आमच्यासाठी तर सरकारनं आम्हाला देऊ नये। खरोखरच बेघर आहो म्हणून आम्ही त्यांना मागायला एवढं लढालं। आमचे 2-2 लाखाचे घर आमचे नुकसान झाले। गेली न्यूज तुम्ही बघितला असतान, गेल्या न्यूजमध्ये आमच्या घराचं एवढं वाटोळ केले सर। आम्ही साधं राशन सुद्धा बाहेर केलेला स्वयंपाक आम्हाला बाहेर आणता आला नाही। त्या दिवशीपासून आत्तापर्यंत आम्ही असं वन भटक्या लोकांसारखं भटकू लागला। आम्हाला कोणी थारा देत नाही, आम्हाला कोणी न्याय देत नाही। 1 जूनमध्ये शाळा चालू झाली आहे, जेवढे लेकरं तिथं आहेत सगळे कोणाची शाळेची व्यवस्था होईना झाली। असं वरून पाऊस येऊ लागले, खोप्या करून राहिला होते, त्याच्या बी तक्रारी द्यायलेत म्हणे ह्यांना, ते बी उठवायचं म्हणायलेत। मग आम्ही राहायचं कुठं, जायचं कुठं आणि करायचं काय? एकतर आम्ही दलित असल्यामुळं आम्हाला कोणी रूमा देत नाही। तुमची जात कोणती आहे, तुमचं आडनाव कोणतं आहे असं म्हणते, तुमच्या लोकायला आम्ही जागा देत नाही। सर, मी गेल्या वर्षी पूर्ण अहमदपूर फिरले रूमसाठी, लेकराला शाळेची सोय होईल, जवळजवळ जाता येईल म्हणून। तुम्हाला सांगते, दुसरीकडे 3000 भाडं असलं तर आम्हाला 4000 भाडं म्हणतात। एवढं म्हणून बी आम्हाला रूमा द्यायला तयार नाही, तर आम्ही करायचं काय? मग आम्ही दलित असणं हे गुन्हा आहे का आमचा? आता किती दिवस सहन करायचं? आम्हीच किती दिवस सहन करायचं? असं बी आम्ही दारिद्र्य रेषेखाली आहे। ह्यांना मोठे आता ते पंचायत समितीचे कर्मचारी लोक आहेत, त्यांना सरकारी पगार चालू आहे, त्यांना शासन घरं बांधून देऊ लागले आणि आम्हाला का नाही? प्रधानमंत्र्यांची त्यांनी घोषणा केलेली आहे। मी देवेंद्र फडणवीसांचं न्यूज वाचलं, ते बघितले मी। त्यांनी सांगायलेत की 2027 पर्यंत बेघर जे लोक आहेत त्यांनी तर घरकुल बांधून देणार आहेत। अहो, घरकुल बांधून द्यायचं जाऊ द्या, पण आम्ही स्वतः केलं होतं ना आमच्या कष्टानं। कोणत्या बायानं धुणं भांडे करून पैसे जमावलेले होते, कोणी लोन केलं, कोणी गळ्यातलं मंगळसूत्र ठेवलं नाही। आमच्या कोण्याच बाईच्या गळ्यामध्ये कोणच मंगळसूत्र ठेवलं नाही। यांचं शरीर पणाला लावलं कामाला, लोकाच्या इथं मोलमजुरी करून एवढा पैसा गोळा करून आमचे घरं केल्यावरच ह्यांना मोडायचं कळालं। अगोदर ज्यावेळेस झोपड्या होत्या आमच्या त्यावेळेस मोडले नाहीत त्यांनी। ज्यावेळेस आम्ही चांगले घरं केले त्यावेळेसच सरकारला जाग आली, त्यांना कळालं की लोक आहे नाही ते आले तिथं राहिलेत, म्हणजे चांगले घरं केले आम्ही राहायसारखे। आता 3-4 वेळात खोप्या उठवल्यानंतर आले नाहीत, आम्ही खोप्या करायचो, राहायचो। ज्यावेळेस चांगले घरं केलो आम्ही, आमचे लेकरं शाळेत जायचे यायचे। जून महिन्यामध्ये त्यांनी मे महिन्यामध्ये उठवले सर। म्हणजे ज्यावेळेस आता लेकरं शाळेत जातील म्हणजे सगळं तोंडावर आल्याच्या नंतर उठवले। आता तुम्हाला सांगते, माझा मुलगा 5वीला आहे, माझ्या मुलाची शाळा त्यानं 4 दिवस शाळेत गेला असन, तिथून गाडीची यायची जायची व्यवस्था नाही। आम्ही राहतो खोपीमध्ये असल्यामुळं माझं काम बंद आहे।
लेकरायला येता जाता येईना झाले, वरून पाऊस चालू आहे, पावसाचे दिवस आहेत चालू. आता तर किती चालू आहे, तिथे एकतर लाईटीची सोय नाही, पाऊस नाही, घरं चांगले नाहीत आणि किती इचूकडा सापा बिपाचं किती भीती असते. म्हणून आम्ही पत्राचे घरं केलो, राहावं लागतो चांगलं. आम्ही सगळी आमची बस्ती सुखा समाधान राहू काय लागते. आता तेवढं सांग. शासनानं आमचे घरं जी मोडले तर आम्हाला नुकसान भरपाई तर द्यावीच, पण आम्हाला जे मुख्यमंत्री म्हणतात की 2027 पर्यंतच्या लोकायला बेघर लोकायला बांधून देणार आहेत का नाही, आम्हाला जागा पण द्यावं आणि आम्हाला घर पण बांधून द्यावं. शासनाची एक पंडित दीनदयाळ उपाध्याय नावाची योजना आहे, ज्याच्यामध्ये ज्यांना जागा उपलब्ध नसते अशांना त्या योजनेतून जागा आणि घर दोन्ही दिलं जातं. ह्या योजनेची माहिती कोणी दिली आहे का तुम्हाला? नाही सर, नाही द्यायला. उपोषणकर्ते असलेले संतोष हनुमंते आपल्यासोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तुमच्यासोबत नेमका काय प्रकार घडला आहे अगदी थोडक्यात सांगा आणि महत्त्वाची तुमची मागणी काय आहे हे पण सांगा. सर, माझं नाव संतोष तुकाराम हनुमंते. आज 11 दिवस झालं माझ्याकडं कोणी शासनातले कर्मचारी येत नाहीत. आमची जी मागणी आहे ती फक्त आम्हाला त्याच जागेवर आम्हाला घर राहू देऊ. घरकुल फक्त आम्हाला होतं होईल तेवढं आम्हाला नावावर करून दिलं तर होईल, कारण सरकार आता घरकुल देतच आहे. घरकुल दिल्यानंतर आम्ही हिशोबानं आम्ही बांधूत, आमच्या हिशोबानं कसं तरी करूत आम्ही. आणि एवढीच विनंती आहे की आम्हाला सरकारनं कुत्र्या मांजरासारखं समजू नये. आम्ही पण माणूस आहेत, प्राणी आहेत. आम्ही बी माणूस नावाचा एक प्राणी आहे. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे शासनाला. एका बाजूला उपोषणकर्ते आर्त हाक देत आहेत प्रशासनाकडं, इथल्या लोकप्रतिनिधींकडं, आम्ही माणसं आहेत, आम्हाला सुद्धा माणसांप्रमाणे जगू द्या. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर महाराष्ट्राचे सहकार मंत्री, अहमदपूर तालुक्याचे आमदार, अहमदपूरच्या त्याच मरशिवनीच्या गायरान शिवारामध्ये महसूल कॉलनी 15 कोटीचं बजेट आणून महसूल कॉलनीचं उद्घाटन करतात. आणि दरम्यान इथं तहसील कार्यालयासमोर सुरू असलेलं हे उपोषण आहे. या उपोषणाकडे मात्र फिरकतसुद्धा नाही, अधिकारीसुद्धा फिरकत नाही, कर्मचारी फिरकत नाही. याला नेमकं काय म्हणायचं आहे? बुलडोझर चालवणाऱ्यांचं सरकार सामान्यांचे प्रश्न समजून घेणार आहे का परत एकदा जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं आंदोलन झालं अशीच आंदोलनं देशभरामध्ये झाली पाहिजेत अशी अपेक्षा या सरकारला आहे का? हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या सामान्यांना न्याय कधी मिळतो हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्रिशरण मोहगावकर, न्यूज महाराष्ट्र टुडे, अहमदपूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा